नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय भीम, नमस्कार। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। बातमी सविस्तर। वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा सोशल मीडिया ग्रुप सिंधुदुर्ग जिल्हा, राजगृहाचे निष्ठावंत आणि समाजभूषण प्रभाकर जाधव मित्र परिवार यांच्या वतीने कुडाळ येथील प्रशस्त आणि प्रख्यात असलेल्या हॉटेल कोकण पाईस येथे समाजभूषण प्रभाकर जाधव यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्याबद्दलची ही बातमी आहे। 2 जून 2026 समाजभूषण प्रभाकर जाधव यांचा 67वा वाढदिवस होता। भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांचे खाजगी सचिव म्हणून समाजभूषण प्रभाकर जाधव यांनी अनेक वर्ष काम केलेले आहे। खाजगी सचिव म्हणून त्यांनी केलेल्या प्रामाणिक सेवेमुळे आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी त्यांना पुढे भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करून समाजभूषण प्रभाकर जाधव यांना भारतीय बौद्ध महासभेचे व्यापक काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर आणि आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचे खाजगी सचिव आणि पुढे संस्थेचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांना राजगृहाची सेवा करण्याची मोठी संधी मिळाली। एवढी मोठी संधी मिळालेले ते अलीकडच्या काळातील कोकणातील एकमेव नेते असावेस असे मानले जाते। विशेष म्हणजे समाजभूषण प्रभाकर जाधव हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला होते। ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी मिळालेली जबाबदारी, सोपवण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची हा समाजभूषण प्रभाकर जाधव यांचा स्वभाव तथा स्थायी भाव आहे। समाजभूषण प्रभाकर जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरी करून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावी लागली आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या आजवरच्या कार्याचा यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने गौरव केलेला आहे। समाजभूषण प्रभाकर जाधव यांनी सेवानिवृत्तीनंतर आता आपल्या मूळ गावी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गावनळे या मूळ गावातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतलेला आहे। गावात स्थायिक झाल्यानंतर इथेही त्यांना गावनळे गावातील सुज्ञ मतदाराने ग्रामपंचायतीमध्ये निवडून देऊन सेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे। समाजभूषण प्रभाकर जाधव आणि त्यांचे लहान बंधू बँक अधिकारी असलेले अरुण जाधव यांनी गावनळे भीमनगर या आपल्या वस्तीमध्ये बुद्धविहाराची असलेली उणीव आता दूर केलेली आहे। या दोघा भावाने घावनळे बौद्धवाडीमध्ये बुद्धविहाराची
निर्मिती करून हा संकल्पही यशस्वीरित्या तडीस नेला आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा अर्थात समाजभूषण प्रभाकर जाधव, माजी राष्ट्रीय सचिव आणि भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांचे खाजगी सचिव प्रभाकर जाधव यांचा 67वा वाढदिवस कुडाळ शहरातील कोकण स्पाईस या नामवंत हॉटेलमध्ये वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाचा ग्रुप, राजगृहाचे निष्ठावंत आणि प्रभाकर जाधव मित्र परिवार यांच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजभूषण प्रभाकर जाधव यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्तचा हा दिमाखदार सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर, इंजिनियर आणि साहित्यिक अनिल जाधव, श्यामसुंदर वराडकर, दीपक कांबळे, व्ही.डी. जाधव, भीमराव जाधव, प्रभाकर जाधव, वसंत कांबळे, अरुण जाधव, सेवानिवृत्त अवर सचिव संजय जाधव आणि प्रकाशराव सांगवेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या भाषणामध्ये समाजभूषण प्रभाकर जाधव यांच्या कार्याचा गौरव केला. समाजभूषण प्रभाकर जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचा औचित्य साधून यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम सर, साहित्यिक अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर वराडकर, धम्ममित्र दीपक कांबळे, ज्येष्ठ नेते व्ही.डी. जाधव, भीमराव जाधव, प्रभाकर जाधव, वसंत कांबळे, अरुण जाधव, सेवानिवृत्त अवर सचिव संजय जाधव आणि प्रकाशराव सांगवेकर आदी मान्यवरांचा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांचे खाजगी सचिव समाजभूषण प्रभाकर जाधव यांच्या हस्ते, या दोन मान्यवरांच्या हस्ते यावेळी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या दिमाखदार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन ज्येष्ठ साहित्यिक प्रसंवादचे संपादक, महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक अनिल जाधव इंजिनियर यांनी केले. आभार प्रदर्शन समाजभूषण प्रभाकर जाधव यांचे लहान बंधू अरुण जाधव यांनी केले, आभार मानले. तर या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था दीपक कांबळे यांनी केली. अशा प्रकारचा हा दिमाखदार सोहळा कुडाळ येथील या नामवंत हॉटेलमध्ये संपन्न झाला. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. आता या वाढदिवस सोहळ्यामध्ये झालेला व्हिडिओच्या रूपानं हा जो सोहळा आहे तो आपण पुढील व्हिडिओत पाहू. धर्माबद्दल जे कार्य आहे ते वाखाणण्यासारखं आहे. आज त्यांची कृषी तब्येत आहे, परंतु ते बाबासाहेबांच्या ज्या दिबुद्धी सोसायटी ओपन घ्या आणि वंचित बहुजन आघाडीसाठी आहे, प्रत्येक गोष्टीला ते साथ देत असते. आणि आज ते केंद्रीय ते बौद्धाचार्य आहेत स्वतः. थँक्यू.
यानंतर पुढचा सत्कार आहे आंबेडकरी चळवळीमध्ये या कुडाळ शहरामध्ये ज्यांना आम्हा सर्वांनाच ज्यांचा आधार वाटतो असे आदरणीय व्ही डी जाधव साहेब, ज्येष्ठ नेते आहेत. काव्यामध्ये साहित्यामध्ये सुद्धा असं ते बोलतात. आज भाषण पण आपण ऐकलं, तर त्यांचा सुद्धा आपण आदरणीय जाधव साहेबांना सांगूया की शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. बाकीच्या जरा यानंतर ज्याने आता सूत्रसंचालन केलं, सिंधुदुर्गामध्ये ज्यांची साहित्यिक म्हणून ओळख आहे, ते आदरणीय इंजिनियर अनिल जाधव साहेब यांचा सत्कार राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव साहेब करतील असे मी त्याला विनंती करतो. यानंतरचा पुढील जो सत्कार आहे, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मी पाहतोय विश्वनाथ सरांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणारे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये संस्थेमध्ये संघटनेमध्ये कार्यक्रम उपक्रम काही असेल तर त्याला हातभार कसा लावायचा, पडद्यामागून सहकार्य करणारा, मोठं सहकार्य करणारे आदरणीय माजी सरचिटणीस जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे दीपक भाऊ कांबळे यांचं खरं तर खूप मोठं योगदान आहे. आणि विश्वनाथ सरांच्या पाठीशी असतील किंवा आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी असतील, ते ठामपणे उभे राहतात. दीपक भाऊ कांबळे यांचा सुद्धा शाल घालून आपणच सत्कार करावा अशी विनंती करतो की प्रभाकर जाधव साहेबांचाच तो अधिकार आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणामध्ये सर्वाधिक सहवास लाभलेले ते नेते आहेत आणि त्याने सत्कार करायचा नाही तर कुणाचा करायचा. कुणाला वाटेल की हा जो पुष्पगुच्छ आहे, व्हिडिओ पाहणाऱ्यांना जे खोटारडे कोण असतील त्यांना, ओ विश्वनाथ साहेब, खोटारडे कोण असतील त्यांना वाटेल की एकच पुष्पगुच्छ देतात. ही जी सगळी माणसं आहेत, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, अरे तलवारीचे तयाच्या न्यारेच लोक असते, ते 5 लोक आहेत. त्यामुळे आम्हा लोकांना दुसऱ्या पुष्पगुच्छाची गरज नाही. ना भाला ना फरशी ना घाव पाहिजे, ना भाला ना फरशी ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला बिंबराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला बिंबराव पाहिजे. आणि म्हणून एक पुष्पगुच्छ आम्हा सर्वांना, आम्ही कुटुंबातली माणसं आहोत, एका कुटुंबातली माणसं आहोत, आणि एक पुष्पगुच्छ बस झाला. पुढचा जो सत्कार आहे तो विश्वनाथ सर बोला सांगा. हा विधी तज्ञाने परवाच्या इलेक्शन मध्ये 3 उमेदवार आम्ही वंचितचे उभे केलेले होते आणि तिन्ही उमेदवारांचे जे कागदपत्र होते ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेबांनी केलेलं आहे. शिव्या खूप घालतात, बडबडतात, पण जेवण पण दिल्याशिवाय पाठवत नाही असं एक सुंदर असं व्यक्तिमत्व. मला खरं सांगतो, जिल्हाध्यक्ष पदाच्या 23 स्पर्धेमध्ये होते आणि मी पण होतो, परंतु मी व्हायच्या अगोदरच त्यांनी काय अडचण आली माहिती नाही, त्यांनी माघार घेतली. पण मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर विश्वनाथ सरांच्या माध्यमातून, आदरणीय समाजभूषण प्रभाकर जाधव साहेबांच्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही आळसावळसा न घेता बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी, बाळासाहेब आंबेडकरांसाठी नेमलेले जे तानाजी कांबळे आहेत ते योग्य आहेत असं समजून त्यांनी मला पाठिंबा दिलेला आणि सहकार्य करतायत. मी आदरणीय वराडकर साहेबांचा कृतज्ञतापूर्वक आभार मानतो आणि जाधव साहेबांना विनंती करतो त्यांचाही आपण सत्कार करावा. आदरणीय अनिलजी जाधव साहेब यांचे भाऊजी संजय जाधव साहेब हे मंत्रालयातून अवर सचिव या पदावर झालेले आहेत. आपल्या समाजातून धडपडीनं शिक्षण घेऊन अत्यंत उच्च पदावर मंत्रालयामध्ये अवर सचिव
ज्यांना सगळ्या प्रकारची परिपत्र काढण्याचे अधिकार असतात आणि जे मंत्रालयातून पुऱ्या महाराष्ट्र हलवून टाकत असतात, अशा अधिकाऱ्यांपैकी एक आम्हाला माहित नव्हतं साहेब, एक तर या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहे आणि आता आम्ही त्यांना चळवळीमध्ये सोडणार नाही साहेब. त्यामुळे संजय जाधव सरांचा या ठिकाणी आदरणीय जाधव साहेब यांनी सत्कार करावा. आदरणीय स्वागत आहे. या ठिकाणी या साहेबांचा सत्कार झालाय. पुढचा सत्कार आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे, इकडे कुठल्याही पक्ष संघटनांचं बोर्ड नाही. समाजाच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय प्रभाकर जाधव साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केलेला आहे. या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सातत्यानं स्वतःला झोकून देऊन काम करणारे आमचे मित्र आणि समाजातील एक कर्तृत्ववान पोलीस पाटील प्रकाश कांबळे सांगवेकर यांचा आपण सत्कार आपण पुढे करतो. जोरदार टाळ्या. एक सेकंड फोटो याच्यावर क्लिक करा. तुमची पण ओळख नव्हती. फोटो आला, फोटो याच्यावर क्लिक या करा. आदरणीय राष्ट्रीय सचिव समाजभूषण प्रभाकर जाधव साहेबांना विनंती की त्याने वाटत नाही प्रकाश कांबळेंचं वैशिष्ट्य सांगायचं तर चळवळीतील नव्या तरुणांनी त्यांच्यापासून शिकलं पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे. कोणत्याही गोष्टीत, कोणत्याही निर्णयात ते ठाम असतात, तसुभर देखील मागं हटत नाही, परिणामांची चर्चा करत नाही आणि परवाही करत नाही. बलिदान करायलाही कमी करणार नाही असा झंझावाती कार्यकर्ता पुढे चळवळीमध्ये आपण सर्वांनी लिहून ठेवा की प्रकाशरावांची वाटचाल अशाच पद्धतीने सुरू राहिली तर जिल्ह्यामध्ये भविष्यात ते जिल्ह्याचं नेतृत्व करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. धन्यवाद प्रकाश. भावी अध्यक्ष आहे. आज नको बोलले. दादासाहेब करते ते आपण. आहे ना? आणि हो केस केक एकच मिनिट की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना दीपकरावांचं मार्गदर्शन की जिल्हा शाखा मजबूत करा आणि त्यानंतर जे सहकार्य मिळत गेले, ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या व्ही.डी. जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी कुडाळ तालुका एक संघ ठेवण्यामध्ये आपल्या गाव शाखेला म्हणजे जसं त्या जिब्राल्टरच्या याच्यासारखं जे खंबीरपणे उभे राहिले असे आमचे वसंतजी कांबळे साहेब, काय आम्ही त्यांना कधी विसरणार नाही. ते आता म्हणत होते की आम्ही कधीही विसरणार नाही. या ठिकाणी मी जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी कांबळे साहेबांचा या ठिकाणी गौरव करावा. कारण चळवळीमध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार जसा करायचा असतो तशाच प्रकारे तेजाने तळपूर विश्रांतीला चाललेल्या सूर्याला नमस्कार करायचा. विशेष म्हणजे यांची 3 ऑपरेशन. नमस्कार. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.